सर्वांना विनंती आहे आज आपण धाराशिवमध्ये सर्किट हाऊसला पत्रकार परिषद आयोजित केली होती. आमचे कोर कमिटीचे मेंबर धनंजय शिंगाडे यांनी ही जबाबदारी घेतली होती. या जबाबदारीत आपण तुम्ही सर्वांनी पत्रकार बांधवांनी उत्स्फूर्तपणे आम्हाला जो मदत केली, सहकार्य करत आहात, त्याबद्दल प्रथमतः मी समितीचा सदस्य म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या पत्रकारितेचा उद्देश सांगण्यापूर्वी या पत्रकारितेला उपस्थित असलेले आपले धनंजय शिंगाडे, शेरकारे बाप्पा, अनिल हजारे, विकास बनसोडे, आनंद पंडागळे व सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आज उद्देश आहे, प्रथमच आपण आरक्षण विरोधी कृती समितीच्या माध्यमातून ही पहिली पत्रकार परिषद आयोजित केली आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे काही खोडा बसला असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण आपला 2चा टाइम होता, ते 3 वर घ्यावा लागला. तर असो, आरक्षण विरोधी कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्याला प्रचंड असा मोर्चा आयोजित केलेला आहे. या मोर्चामध्ये आंबेडकर चळवळीतील पक्ष संघटना, आंबेडकर चळवळीतील सर्व पक्ष संघटना आपापल्या बाहेर काढून एक आंबेडकर चळवळीमध्ये सर्व एकत्र येऊन हा मोर्चाचं आयोजन केलंय. 59 जाती आहेत. या 59 जातीला सध्या 13% आरक्षण मिळत आहे. परंतु काही मनुवादी अवलादी, विष्णू कसबे सारख्या मिलिंद एकबोटेला हाताशी धरून भारतीय जनता पार्टी आणि RSS यांच्या माध्यमातून अनुसूचित जातीतील 59 जाती फूट पाडायचं धोरण यांनी आता अवलंबलेलं आहे. आपण पाहिलं असेल, पूर्वी हिंदू मुस्लिम दंगलीच्या त्यात फूट पाडली. त्या 2 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल, मराठा बांधव आणि धनगर बांधव, मराठा OBC, मराठा वंजारी असं करून त्यांनी प्रत्येक समूहामध्ये फूट पाडून राज्य करायचं सतत त्यांनी सातत्याने चालू ठेवलेलं आहे. भारतीय राज्यघटनेनुसार आपण पाहिलं असेल तर या 341 कलमानुसार 59 जातीचा प्रवर्ग SC प्रवर्ग निर्माण केला. 59 जातीला 13% आरक्षण दिलं. सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला की असं काही त्यांना बंधनकारक नाही राज्य सरकारला की आपण तुम्ही हे 13% जे आरक्षण आहे 59 जातीचं अनुसूचित जातीचा प्रवर्ग सोडून मातंग समाजाला आरक्षण द्या की इतर समाजाला आरक्षण द्या, असं क्लिअर केलेलं नाही. आणि म्हणून आमचा हा महामोर्चा एल्गार आहे. या महामोर्चाला आपले आनंदराज आंबेडकर साहेब हे प्रमुख उपस्थितीमधून या ठिकाणी वक्ते म्हणून येणार आहेत. त्याचबरोबर बाहेरचे काही मंडळी येणार आहेत. तर याबद्दल मी या ठिकाणी थांबतो. आपण काय विचारतो?
येणाऱ्या 28 तारखेला या धाराशिव जिल्ह्यातून उपवर्गीकरणाच्या विरोधात जिल्हाभरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं जनजागरण झालेलं आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये या मोर्चाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी मिटिंग घेऊन प्रत्येक गावामध्ये मिटिंगा घेतल्या आणि त्या ठिकाणी जनजागृती करण्यात आली. त्यानंतर या मोर्चाच्या दृष्टीने 8 तालुक्यामध्ये 8 कृती समित्या तयार केल्या आणि 8 तालुक्याच्या माध्यमातून एक जिल्ह्याची कृती समिती तयार करण्यात आली. या कृती समितीच्या माध्यमातून येणाऱ्या 28 तारखेला निश्चितच शब्द मी वापरतोय महामोर्चा म्हणून. तर खरंच या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखोचा मोर्चा या ठिकाणी येणाऱ्या 28 तारखेला होणार आहे. त्या दृष्टीने त्या मोर्चाच्या दृष्टीने आम्ही प्रत्येक वेगवेगळ्या अशा समित्या तयार केलेल्या आहेत. मोर्चाचं नियोजन, मोर्चा हा शिस्तबद्ध असला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही जिल्हा स्तरावर काम करणारे सेवानिवृत्त कर्मचारी जे की हे 100हून अधिक आहेत, हे कर्मचारी मोर्चाच्या ठिकाणाहून जिजाऊ चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा हा शिस्तबद्ध पद्धतीने निघाला पाहिजे. त्याच्यासाठी सर्व सेवानिवृत्त कर्मचारीची आम्ही समिती निर्माण केलेली आहे. ती समिती एक शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चाचं संकलन करेल. या मोर्चासाठी जागोजागी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पाण्याच्या बाटल्या पाणी पिल्यानंतर कचऱ्याचं व्यवस्थापन, त्याच्यासाठी एक समिती आम्ही निर्माण केलेली आहे. जिथं कुठं पाण्याच्या बाटल्या खाली पडणार आहेत त्या बाटल्या सुद्धा योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून कुठेही घाण होणार नाही याच्या आम्ही खऱ्या अर्थानं अतिशय चांगल्या पद्धतीची काळजी घेतलेली आहे. जिजाऊ साहेबांना हार अर्पण करून संत गाडगे महाराज यांच्या स्मृती ठिकाणी हार अर्पण करण्यात येणार. त्यानंतर संभाजीराजे ज्या ठिकाणी पुतळा आहे, संभाजीराजेंच्या पुतळ्याला हार अर्पण केला जाईल. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्याला त्या ठिकाणी हार घालून वंदन करण्यात येईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आपण मोर्चा नेत आहोत. त्या मोर्चा नेत असताना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आणि महाराष्ट्र शासनाला आम्ही एक जवळपास 14 मागण्याचं आम्ही निवेदन देणार आहोत. त्या मागण्या आपल्यासमोर मी वाचून दाखवतोय. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण तात्काळ रद्द करण्यात यावे. त्यानंतर सामाजिक न्यायाच्या धोरणासाठी जातनिहाय जनगणना तातडीने करण्यात यावी. क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी जयंती वर्षानिमित्त क्रांतिबा ज्योतिबा फुले यांचे
अप्रकाशित साहित्य लेखन प्रकाशित करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात यावी आणि त्यास निधी देण्यात यावा. अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्याचे विद्यावेतन डीबीटीवर जमा न करता ते डायरेक्ट बँक खात्यावर जमा करण्यात यावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्यात येऊन ते जनतेस उपलब्ध करून देण्यात यावे. बार्टीचे संचालक सुनील वारे यांना तात्काळ पदावर हटवून सक्षम अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. रमाई आवास योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांना आता जे काय 2-2.5 लाख रुपये मिळते ते महागाई निर्देशकानुसार त्या घरासाठी 10 लाख रुपयाचं अनुदान महाराष्ट्र शासनाने देण्यात यावे. महात्मा फुले व चर्मकार विकास महामंडळामार्फत 25 लाखापर्यंत कर्ज विना जामीन उपलब्ध करून देण्यात यावे. राज्याच्या अर्थसंकल्पातून 5% निधी महामंडळाकडे वर्ग करण्यात यावा व सर्व जाचकाठी रद्द करण्यात याव्या. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेचा निधी वाढवून महागाई निर्देशकानुसार 2011च्या शासन निर्णयानुसार जमिनीचे वाटप करण्यात यावे. आज जे या जिल्ह्यामध्ये बागायत 2 एकर आणि जिरायत 4 एकर असा जो शासनानं नियम ठरलेला आहे त्यामध्ये आताच्या रेडी रेकनरनुसार ते पैसे कमी पडतात. त्याच्यामुळं ती योजना पूर्ण होत नाही. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये निधीची वाढ करण्यात यावी. मागासवर्गीयांचा नोकरीतील बॅकलॉग त्वरित भरण्यात यावा व पदोन्नतीत ताबडतोब देण्यात यावी. खाजगीकरण व कंत्राटीकरण धोरण रद्द करून कायमस्वरूपी रोजगार प्राधान्यात देण्यात यावा. ग्रामीण भागातील गावठाण व गायरान जमिनीवर वास्तव्यास असणाऱ्या नागरिकाला तात्काळ मालकी हक्क देण्यात यावे. त्यानंतर सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवू नये. जसं की लाडकी बहीण वगैरे या ठिकाणी वळवला जातो तर त्या पद्धतीचा निधी त्या ठिकाणी वळवू नये. महात्मा फुले विकास महामंडळाकडून वितरित कर्जाची जे आजपर्यंत दिलेलं कर्ज आहे ते माफ करण्यात यावे. अशा पद्धतीचं आम्ही 14 मागण्याचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून देणार आहोत. यानंतर निवेदना अगोदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आल्यानंतर त्या ठिकाणी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती त्या ठिकाणी राहणार आहे. राजू थाटे हेही त्या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. रुक्मिणीताई लोंढे हेही आपलं त्या ठिकाणी विचार मांडणार आहेत. त्याचबरोबर माजी सामाजिक न्याय मंत्री सन्माननीय बबनराव घोलप साहेब हेही त्या ठिकाणी आपल्या भाषणातून लोकांना संबोधित करणार आहेत. हा मोर्चा निश्चितच अतिशय मोठा आणि चांगल्या पद्धतीचा मोर्चा आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचं निश्चितपणे डोळे उघडणार आहोत. सध्याच्या काळामध्ये आताच आमच्या राजभाऊंनी सांगितलं की या राज्यामध्ये प्रत्येक जातीमध्ये तणाव निर्माण करून शासन काय साध्य करायचंय हे काय करायचं पाहतंय हे मला कळत नाही. आजपर्यंत मराठा समाज वर्सेस ओबीसी समाज, आता ज्या 59 जाती आहेत त्या 59 जाती अतिशय एका दिलाने एका विचारानं या राज्यामध्ये
अतिशय चांगल्या पद्धतीने राहत असताना 59 जातीपैकी एक जात वगळून त्यांना वेगळ्या पद्धतीचं आरक्षण देण्याचं काम या राज्याचे मुख्यमंत्री करू पाहत आहेत. मग जर समजा 59 पैकी एका जातीला वेगळ्या पद्धतीचं तुम्ही काही नियोजन करत असाल तर मग आम्ही ह्या राज्यातले नाहीत का? असा दुजाभाव शासनाकडून का व्हावा? ज्या पद्धतीनं 13% आरक्षण आहे त्या 13% आरक्षणाच्या माध्यमातून 59 जातीला आजपर्यंतच्या काळामध्ये आरक्षण मिळालेलं आहे. जर या राज्याच्या मुख्यमंत्र्याची जर इच्छा असेल अशी की फक्त ह्या 59 जातीपैकी एका जातीचा विकास व्हावा तर हे काय बरोबर वाटत नाही मला. राज्याचे मुख्यमंत्र्यांना मी विनंती करेन की जर आपल्याला एक जात मागासलेली आहे असं वाटत असेल तर आम्ही मागच्या काही पत्रकारांशी चर्चा केली त्यावेळेस आम्ही सांगितलं की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आहे. या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या महामंडळाला 1000 कोटी रुपये द्यावे आणि आर्थिक विकास साधावा. त्यानंतर शैक्षणिक व्यवस्था जे तुम्ही सध्याच्या काळामध्ये खाजगीकरण करायचा प्रयत्न करत आहात, जे सध्याच्या काळात जागोजागीच्या शाळा बंद पडलेल्या आहेत, शाळा बंद करण्याचा घाट घातलेला आहे, त्या शाळेला वेगळ्या पद्धतीची ताकद देऊन इंग्रजी माध्यमाच्या ऐवजी मराठी माध्यमाला अतिशय चांगल्या पद्धतीचं अर्थसहाय्य करून त्या मराठी शाळाला उभा करावं आणि जी युवा पिढी आहे येणारी त्या युवा पिढीला मराठी माध्यमातून शिक्षण द्यावं. मराठी भाषा ही आमची मातृभाषा आहे आणि त्या मराठी भाषेचा आम्ही आदर करतोय. या मराठीच्या माध्यमातून विद्यार्थ्याचं शिक्षण चांगल्या पद्धतीने व्हावं आणि त्यांचं शिक्षण झाल्यानंतर त्यांच्या शिक्षण अर्हतेप्रमाणे त्यांना शासकीय नोकरीमध्ये समावेश करून घ्यावा. निश्चितच अशा जर पद्धतीचं धोरण आखलं, खाजगीकरण आपण बंद केलं तर निश्चितच सगळ्या जातीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. गेल्या अनेक वर्षापासून मागासवर्गीयचे पदोन्नती बंद केलेली आहे, नव्याने लवकर भरती बंद केलेली आहे. मग तुम्ही एका संस्थेला नोकर भरतीचं कंत्राट देऊन ह्याच्यामधून काय साध्य होणार या राज्याला? एकच एजन्सी प्रत्येक ऑफिस कार्यालयामध्ये त्यांच्या माध्यमातून 10-12 हजारावर काम करणारे विद्यार्थी आहेत. खऱ्या अर्थाने त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे जर विचार केला तर कमीत कमी 1 लाख ते 1.25 लाख रुपयाचं पेमेंट त्यांना मिळायला पाहिजे होतं. पण ते अवघ्या 10-12 हजारामध्ये त्यांची उपजीविका साधत असताना आपण बघतोय. सिव्हिल हॉस्पिटल सारखे महत्वाचे जे सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक लोकांना आरोग्याच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम त्या ठिकाणातून होतंय, त्या ठिकाणी तुम्ही डॉक्टर कंत्राटी पद्धतीने भरताय, नर्सेस त्याच पद्धतीने कंत्राटी पद्धतीने भरताय. तर हे असं चालणार नाही, असं होऊ दे. आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे की आपण जे उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे तो वेळीच आपण थांबवा आणि मागासवर्गीय सर्व 59 जाती एकत्र पकडून एकत्र धरून त्यांच्या सार्वजनिक विकासासाठी, आर्थिक उन्नती होण्याच्यासाठी, उद्योगधंदे वाढीसाठी आता 13%चं आरक्षण 20% आम्ही मागणं योग्य नाही, कारण तो संसदेला अधिकार आहे. आमची तशी मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. 59 जातीला 13% आरक्षण पुरत नाही. महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की आपण लोकसभेकडे, राज्यसभेकडे हा प्रस्ताव पाठवावा आणि 13%चं आरक्षण 20% करावं अशी आमची मागणी आहे. मला असं वाटतंय की या सगळ्या मागण्याचा विचार या राज्याचे मुख्यमंत्री करतील आणि
जो घाट घातलेला आहे तो ज्या ज्या त्या ठिकाणी थांबवतील अशी आमची त्या ठिकाणी अपेक्षा आहे. बोला काय सुनील वारे यांची बडतर्फची मागणी करतात, परंतु काय उद्देश आहे त्याच्यासाठी बडतर्फ करण्याची मागणी करतात? सुनील वारे हे जे आहेत त्या पदावर बसून जातीमध्ये दुजाभाव करण्याचा प्रकार करत असताना दिसत आहे. बार्टी ही संस्था, या बार्टी या संस्थेच्या माध्यमातून दोन्ही जातीला अतिशय चांगल्या पद्धतीनं योजना त्या ठिकाणी राबवल्या जात होत्या, परंतु त्यांच्याच बुद्धीच्या कल्पनेतून बार्टी आणि आरटी हे दोन प्रकार त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहेत आणि त्यांचं वागणं योग्य नाही. जातीमध्ये दुजाभाव करतात म्हणून त्यांना त्या ठिकाणाहून बडतर्फ करावं अशी आमची मागणी आहे. मराठी शाळासाठी आपण योग्य निधी व योग्य वाढ यासाठी आपण मागणी करतात. नेमकं त्याच्यामध्ये काय वाढायला आपल्याला काय वाटतं, मराठी शाळामध्ये काय करतात? मराठी शाळेमध्ये एक आता आपण बघताय, मराठी शाळा ज्या ग्रामीण भागामध्ये आहेत, एक खोली असेल, दोन खोली असेल, ज्या ज्या ठिकाणी 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग भरतात त्या ठिकाणी शाळेची जागा जरी जिल्हा परिषदेची असली तरी त्या ठिकाणी इमारती ह्या मोडकळीस आलेल्या आहेत. जो अपेक्षित शिक्षक वृंद आहे त्या शिक्षकांच्या भरत्या केल्या पाहिजेत. शहरी भागामध्ये इंग्रजीचं जे दिवसेंदिवस वाढत चाललेलं रूप आहे ते शासनाच्या माध्यमातून बंद करण्यात यावं. म्हणजेच या शहरात असतील, जिल्ह्याच्या ठिकाणी शाळा असतील मराठीच्या, त्या मराठीच्या शाळा चांगल्या शिक्षक शिकवत असताना त्या विद्यार्थ्याला विनाकारण इंग्रजी माध्यमाकडे ओढलं जाते. शिक्षकाच्या रिटायरमेंट नंतर ज्या शाळेला शिक्षकाची आवश्यकता असते त्या शाळेच्या शिक्षकांच्या जागा योग्य वेळी भरल्या जात नाही. आता पोर्टल गेला 2008 पासूनचं पोर्टल आजपर्यंत कार्यरत आहे की नाही हे सगळ्याला प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळं शाळेला जर खऱ्या अर्थानं एकतर शाळेला वेतनोत्तर अनुदान देणं गरजेचं आहे, आता क्लर्कची भरती होणं गरजेचं आहे, शिपायाची भरती होणं गरजेचं आहे आणि शिक्षकाची भरती होणं गरजेचं आहे. परंतु ह्या कुठल्याच भरत्या होत नाहीत. त्याच्यामुळे दिवसेंदिवस शाळेकडे, मराठी माध्यमाकडे दुर्लक्ष होत चाललेलं आहे. त्याच्यामुळं दुसऱ्या शाळेत जी काही खाजगी शाळा आहेत, जे समजा इंग्रजी माध्यम असेल त्याच्यासाठी डोनेशन घेऊन, त्या संस्थाचालक डोनेशन घेऊन त्या विद्यार्थ्याला शिक्षण देत आहे. मग जर त्याच पद्धतीनं जर अनुदान ह्या शाळेकडे दिलं, कुठं आता शासन देते 10-20%, 40%, 60%, 80% आणि 100%. मग नैसर्गिक वाढीनं असं अपेक्षित आहे की 25%, 50%, 75% आणि 100%. आता 2008 पासून आजपर्यंत जे ज्युनियर कॉलेज आहेत ते आणखी 20%वर अनुदानित आहेत. मग ह्या शिक्षकांनी शिकवायचं कसं, त्यांची रोटी साधायची कशी? मग जर समजा त्यांना योग्य वेळी रोटी मिळत नसेल तर त्यांचं तर शिक्षणाकडे लक्ष कसं असेल? किती लोकसंख्या येईल आणि तुमच्याबरोबर आता जे काय समाज काय किती सोबत आहे? एक ते फक्त बाप्पा दिसत आहेत, बाकीच्या समाजातील सदस्य तुमच्याकडे आहेत का नाही, तर फक्त तुमच्या समाजातच निघणार? आमच्या या कृती समितीमध्ये 59 जातीचे लोक आहेत आणि ते मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. मागच्या पत्रकार परिषदेला आमच्या सोबत दोड समाजाचे होते, कोलार समाजाचे होते, चर्मकार समाजाचे आहेत, हिंदू खाटीक होते. मातंगचा आमचं भोरे साहेब इथे येऊन ते सांगितलं आहे आम्हाला उपवर्गीकरण मान्य नाही म्हणून. मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे. मातंग समाजही आमच्या सोबत आहे. किती संख्या असेल जिल्ह्याची मोर्चाला येणारी लोकसंख्या किमान 1 लाख असेल. उपवर्गीकरण प्रदर्शनाच्या विरोधात ताकदीनं चर्मकार समर्थकांना
चर्मकार समाजामध्ये जी पोट जात आहे आमची डोर आहे, होण्यार आहे, त्यांच्याशी माझा संपर्क झालेला आहे, बैठका झालेल्या आहेत. आणि हे जे 59 जाती आहेत ह्याच्यामध्ये जे फूट पाडायचं कारस्थान या सरकारचं आहे ते हाणून आम्ही पाडणार आहे. त्याचं कारण म्हणजे 59 जातीमध्ये मातंग समाज सुद्धा जवळपास 75% आमच्यासोबत आहे. परंतु मातंग समाजामध्ये काय जे विष्णू कसबे सत्य काय ती RSSचा कार्यकर्ता आहे ती त्यांची दलाली खाण्यासाठी ते फक्त समाजाचं कल्याण करण्यासाठी नाही तर स्वतःचं घर प्रपंच वाढवण्यासाठी तो फक्त समाजाची बाजू फक्त आणून म्हणजे पुढे घेतो. तर आमचं एक म्हणणं असं आहे की बाबा आमचा मातंग समाजाला विरोध नाही, उपवर्गीकरणाला विरोध आहे. त्याचं कारण की आम्ही जेव्हापासून मी पाहतो तेव्हापासून 59 जातीमध्ये आम्ही एवढं गुणागोविंदाने राहिलेलो आहोत की आमच्यामध्ये दुजाभावच नाही. हा दुजाभाव भारतीय जनता पार्टी आणि RSS हे करत आहे. तर मला एक वाटतं की RSS आणि भारतीय जनता पार्टीला सांगू इच्छितो की तुम्हाला जर फक्त मातंग समाजच पाहिजे असेल तर 58 जातीचं मतदान घ्यायचं नाही का? जर तुम्ही समजा चुकीनं जर अबकडं केलं तर तुमची गाठ 58 जातीसोबत आहे. आम्ही त्यांना सोडणार नाही. आम्ही त्यांच्या मंत्र्याला किंवा त्यांच्या आमदाराला सुद्धा 58 जातीतले माणसं काय विरोध करणार. आणि आमचा हा मोर्चा जे आहे हा एल्गारचा आहे की तुम्हाला जी वाटतंय की फक्त बौद्ध समाज आणि चर्मकार समाजच फक्त त्याच्या सोबत आहे. परंतु त्याच्यातली 59 जातीमध्ये जे पॉईंटवर मोजण्यासारखे आमच्या जाती आहेत, बेडा जंगम आहे, माला जंगम आहे, पुन्हा गुरुड आहे. ही मोजके जे लोक आहेत ते आमच्या ते 13-14 जातीतले लोकसंख्येने जास्त दिसतात. बाकीची जी 45 जाती आहेत म्हणजे पोट जाती ती फार कमी आहे. परंतु त्यांचा सुद्धा विरोध नाही. आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला वर्गीकरण नको आहे. आणि आमचं गुणागोविंदानं चालू असताना आमच्या घरामध्ये कशाला फूट पाडतात? बौद्ध समाजाचं, सांबार समाजाचं, मातंग समाजाचं लावून द्यायचं काय कारण आहे? हे काय समजलंच नाही. पहिल्यांदा तुम्ही मराठा समाज आणि ओबी समाजाचं लावून दिलं, ते कसं तरी मिटलं, तर शांतता हा विषयच नाही राहिला. भारतीय जनता पार्टीचं सरकार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्या देशामध्ये शांतता राहणार नाही. हे 100% मी सध्या कुठल्याही पक्षात नाही. मी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष आहे. मी भाजपचा कुठलाही सदस्य नाही. मागे होतो, आता सध्या नाही. मी कुठल्याही पक्षात सध्या तर नाही. मी सध्या राष्ट्रीय चर्मकार महासंघामध्ये महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष आहे आणि या समितीमध्ये एक सदस्य आहे. आणि पुढं कुठल्या पक्षामध्ये जाणार आहे त्याची कल्पना देऊन जाणार तुम्हाला स्पष्ट करतो.